मंडळी, नाट्यमय वळण. आजचा भाग पूर्णपणे धडाकेबाज आहे. पुढे काय होणार बघा, कारण आता खरी गोष्ट समोर येणार आहे. आनंद नेवासात आज संघर्ष, कपट, भावनिक ताण आणि करोडोंची डील यांचा जबरदस्त संगम होणार आहे. लावण्य आणि अर्णव इन्व्हेस्टरची वाट पाहतायत, पण अर्णवच्या मनात फक्त एकच प्रश्न, ईश्वरी कुठे? बिचारा अर्णव. त्याचा आवाज बसलेला, प्रेझेंटेशन हातात नाही, आणि तिकडे लावण्या मात्र थंड हसत कारस्थान करत म्हणतीये, ए यार, ईश्वरी आता या ऑफिसच्या दारातही येणार नाही. तिला मी अशा ठिकाणी ठेवलेला आहे जिथून तिचा आवाज कोणाकडेच पोचणार नाही. धाड कट्टू. गेस्ट रूममध्ये बंद पडलेली ईश्वरी. गुलाबी साडीतली ती रागाने तडफडतीये, दरवाजा ठोठावतीये. कोण आहे बाहेर? दरवाजा उघडा. तिला एकच शंका, हे सर्व लावण्याचं काम आहे. आणि तिकडे आकाश ऑफिसभर फिरत ईश्वरीला शोधतोय, कारण तिचा फोन अर्णवच्या केबिनमध्ये विसरलेला. दरम्यान प्रेझेंटेशनला उशीर झाल्यामुळे लावण्याला जबरदस्तीने उतरावं लागतं, पण दोघात शून्य ट्युनिंग, मिसकम्युनिकेशनचा फैलाव. इन्व्हेस्टर चिडून म्हणतात, तुमच्या टीममध्येच तालमेल नाही, मग आम्ही काय जजमेंट द्यायचं? आणि तिथेच सगळं बोंबलतं. ह्याच वेळी गेस्ट रूममध्ये ईश्वरीचा मेंदू क्लिक होतो. तिला केसाची पिन दिसते, खट. मग स्क्रू ड्रायव्हर मिळतं, धडाक. ती जुगाड करून दरवाजा उघडते, पण या गडबडीत तिचा ब्लाऊज फाटतो. अरे देवा, आत्ताच का? ती लगेच स्पॅमच्या ब्लेझर घेत साडीवर घालते, प्रोफेशनल लुक. आणि झूक, ती धावत कॉन्फरन्स रूममध्ये पोचते. इन्व्हेस्टर निघणारच होते, तेवढ्यात ईश्वरीचा आवाज, सर प्लीज, फक्त 5 मिनिटं, प्रेझेंटेशन अजून बाकी आहे. सर्व थपतात. ती स्वतःची ओळख करून देते, मी मिसेस ईश्वरी अर्णव राजी शिर्के, आणि सध्या सरांचा आवाज बनणार आहे. आणि सुरू होतं झक्कास प्रेझेंटेशन. अर्णवच्या खुणा ओळखत, त्याचा मेसेज क्लिअर करत, कमाल तिने केली. इन्व्हेस्टर हसतात, टाया पडतात, तुम्ही दोघं सोलमेट आहात. आम्हाला वाटलंच नाही की अर्णव सर बोलत नव्हते. डील पक्की, करोडोंचा फायदा. डील नंतर अर्णव ईश्वरीमध्ये भावनिक क्षण येतो, पण ईश्वरी सर्व काही व्यवस्थित सांगते. गेस्ट रूम, चूक, लॉक, सगळं. अर्णव तिच्या प्रामाणिकपणाने भारावून जातो, पण इथेच सुरू होतं खऱ्या संघर्षाचं युद्ध. ईश्वरी सरळ लावण्यासमोर उभी राहते. लावण्या मॅडम, मी तुम्हाला चेतावणी दिली होती, 5 चुका, आणि आज तुम्ही 5वी चूक केलीत. आत्ता जर 6वी चूक केली तर मी गप्प बसणार नाही. लावण्याच्या चेहऱ्यावर भीती आणि रागाचं मिश्रण. पण मंडळी, ट्विस्ट इथे संपत नाही. अर्णवचा आवाज परत आलाय, पण तो मुद्दाम ईश्वरीपासून लपवतोय, आणि ईश्वरीने त्याला फोनवर बोलताना पकडलंय. तिच्या डोळ्यात धक्का, राग, दुखापत. आता खरंच फोट होणार आहे. ईश्वरी अर्णवला माफ करणार की भडकणार? आणि लावण्य काय नवीन खेळी करणार? तुमचं काय मत आहे? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ज्याची कॉमेंट छान असेल त्याचं नाव उद्याच्या व्हिडिओमध्ये घेईन. पुढचा भाग नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.